खडूस बिझनेसमॅन भाग 19. रणवीरला न कळत तिने त्याला आपल्या कवेत घेतले होते. रणवीर जे काही करत होता त्याची त्याला त्या क्षणी अजिबात जाणीव नव्हती. तिने त्याच्या स्पर्शाला दिलेला प्रतिसाद त्याच्या कृतीला आणखी बळ देत होता. रणवीरने त्याचे तोंड तिच्या गळ्याजवळ नेले आणि तिच्या गळ्यावर हळूवार मुके घेतले. तिचे हात त्याच्या केसांमधून फिरत होते. त्याने पुन्हा पुन्हा तिच्या ओठांचा गोडवा चाखला. तितक्यात तिथे असलेलं मुन्नू टेबलवर उडी मारत असताना तिथली एक छोटी फुलांची कुंडी खाली पडली. दोघंही दचकून भानावर आले. आपण दोघंही अर्धवट कपड्यांमध्ये आहोत याची जाणीव त्यांना झाली. तिने लगेच त्याला दूर ढकलले आणि अंगावर पूर्ण ब्लँकेट ओढून घेतले. रणवीरला काय करावे सुचेनासे झाले. त्याने लगेच स्वतःचा शर्ट अंगावर चढवला. वैनिधी रागवून चेहरा फिरवत बोलते, शेवटी तुम्ही तुमची खरी बुद्धी दाखवून दिली ना. अलीकडे तुम्ही माझ्याशी खूप चांगलं वागत होता तेव्हाच मला संशय आला होता की तुमच्या मनात असं काहीतरी वाईट विचार चालू असेल. तरीही एवढे दिवस माझ्या अंगाला हात न लावता तुम्ही माझा विश्वास टिकवून ठेवला होता म्हणून मी तुमच्यासोबत राहिले. पण तुम्ही तर शेवटी हेच केलेत. रणवीरच्या मनात विचार आला की हिने स्वतःच मला आधी जवळ बोलवले होते आणि आता ही अशी निष्पाप असल्यासारखे नाटक करत आहे. तिने मला फक्त कपाळावर मुक्का घ्यायला सांगितला होता. मग मी इतकं वाहत का गेलो. रणवीर मुद्दाम तिच्याजवळ गेला आणि बेडशीट ओढून घेतलेला तिच्यावर झोकून बोलला, मग मी जेव्हा तुला मुक्का घेतला तेव्हा तू गप्प का होतेस. माझ्या गालावर एक वाजवायला हवी होतीस. मी तुला मिठीत घेतले तेव्हाही तू काहीच का बोलली नाहीस. मी तुझी साडी ओढली तेव्हाही तू विरोध का नाही केलास. तिचे ओठ कापत होते तरीही बेडशीट घट्ट पकडून ती गोड मुलगी उभी होती. रणवीरच्या प्रश्नाचे उत्तर न सुचल्यामुळे गोंधळलेली ती त्याला मागे ढकलून खाली पडलेली तिची साडी घेऊन ती अंगावर गुंडाळून वॉशरूमच्या दिशेने पळाली. रणवीर तिच्याकडेच पाहत हसत राहिला. रणवीरच्या मनात विचार आला की याचा अर्थ तिचाही माझ्यावर जीव आहे, नाहीतर तिने माझ्या स्पर्शाला असं प्रतिसाद दिला नसता. एवढे दिवस मला वाटत होते की तिला फक्त माझी काळजी वाटते, पण आज तिचे माझ्यावर प्रेम आहे ह्या गोष्टीची मला खात्री पटली. रणवीरच्या आनंदाला आता पार वार उरला नव्हता. रणवीर मनात विचार करू लागला की तू कशीही असलीस तरीही शेवटी मलाच मिळणार आहेस. तो पोलीस तुला कसं मिळवतो ते आता मी पण बघतो. तितक्यात मुन्नू बेडवर येऊन उडी मारू लागला. रणवीर मुन्नूच्या पाठीवरून हात फिरवत बोलला, अरे मुन्नू, हे काय आहे. तुला थोडी तरी लाज वाटते का. मी आणि माझी बायको रोमॅन्टिक मूडमध्ये होतो आणि तू येऊन सगळा बेरंग केलास. तू आमच्याच खोलीत असतोस तर आम्हाला पण थोडी प्रायव्हसी दे ना मित्रा. आमच्या मुलांनी आमचे लग्न पाहिले असं चान्स तू मिस केलास. जाऊ दे. तू आमच्या दोघांचे पहिले मूल आहेस. वैनिधी वॉशरूममध्ये आली आणि धार लावून घेऊन तिथेच खाली बसली. तिच्या छातीतील धडधड थांबत नव्हती. रणवीरने विचारलेल्या प्रश्नांची तिच्याकडे काहीच उत्तरे नव्हती. रणवीर इतके पुढे गेले तरी ती गप्प का बसली होती. आज जरी थोडा उशीर झाला असला तरी पुढे काय विचार करावा हे न सुचल्यामुळे चेहरा हाताने चुकून बसलेला तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. रणवीरने तिच्या कपाळावर मुक्का घेतल्यावर तिला झालेला तो अनुभव काय होता. ह्याचा अर्थ ती रणवीरवर प्रेम करते का. पण ते कसे शक्य आहे. त्यांची पैशांची हाव तिला अजिबात आवडत नाही. असे असताना तिच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम कसे निर्माण होऊ शकते. तिला स्वतःचेच खूप राग आला. इकडे विक्रांत तिच्या उत्तराची वाट पाहत असेल. त्याला काय सांगायचे आहे. एवढे दिवस तिच्या मनात त्यांच्याबद्दल असणारी भावना हे प्रेम नव्हते का. ते फक्त एक आकर्षण होते का. पण ती त्यांच्याशी ज्या पद्धतीने वागली ती योग्य नव्हते. तिने त्यांच्या मनात नसत्या भावना निर्माण केल्या होत्या. आता जर ती त्यांना बोलली की ती त्यांच्यावर प्रेम करत नाही तर त्यांना किती त्रास होईल. तिच्या मनात विचार आला की आधी मला हे घर सोडून जावे लागेल. माझे मन का कोण जाणे
खूप गोंधळून गेले आहे. पप्पांच्या कुशीत झोपून कितीतरी दिवस झाले आहेत. त्यांच्या हाताने घास खाण्याची खूप इच्छा होत आहे. तिच्या मनात पुन्हा विचार आला की मी त्या रणवीरला खूप जास्त मोकळीक देऊन बसले. त्यांच्या मनात माझ्याबद्दल नक्की काय आहे? ते माझ्यावर प्रेम करतात का? जर तसे असेल तर त्यांना माझ्या शरीराची हाव का सुटली होती? थोडाही विचार न करता ते इतके पुढे कसे काय गेले? चे का कोण जाणे. मला आता काहीच योग्य वाटत नाहीये. त्यांच्याशी बोलून पेपर्स कधी रेडी होतील हे विचारले पाहिजे. तिने पटापट साडी नेसली आणि तोंड धुण्यासाठी सिंक समोर उभी राहिली तेव्हा तिला तिच्या ओठांवर रणवीरने केलेल्या जखमेची खूण दिसली. तिच्या स्वतःच्या बेजबाबदारपणाचा तिला इतकं राग आला की तिला स्वतःच्याच गालावर मारून घ्यावेसे वाटले. जर मी थोडी जरी कमी पडले असते तर माझ्या पप्पांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास आणि विक्रांतने ठेवलेला विश्वास मी गमावून बसले असते. आता इथून पुढे जोपर्यंत मी इथून जात नाही तोपर्यंत मला खूप काळजी घ्यावी लागेल आणि स्वतःवरचा ताबा सुटू देऊन चालणार नाही. त्या घटनेनंतर वैनिधीने रणवीरशी बोलणे खूप कमी केले होते. ती आधीसारखे त्याच्याशी भांडतही नव्हती. तिचे हे मौन रणवीरला खूप त्रास देत होते. रणवीरच्या मनात विचार आला की त्या दिवशी मी इतके पुढे जायला नको होते. कदाचित त्याच कारणामुळे तिचे मन कटू झाले आहे. काहीही असले तरी ती ह्या घरात ह्या खोलीत माझ्यावर असलेल्या विश्वासाने माझ्यासोबत राहत आहे. तो विश्वास गमावल्या क्षणी ती मला सोडून निघून जाईल. त्या दिवशी माझ्या संयमाचे काय झाले होते कोण जाणे. रात्री थंडी असूनही रणवीरने मुद्दाम एसी ऑन केला जेणेकरून ती त्याच्याशी बोलेल. तरीही ती काहीच न बोलता ओठ घट्ट मिटून अंगावर पूर्ण बेडशीट ओढून पाठ फिरून झोपली. रणवीर तिच्या जवळ गेला आणि तिच्या कानाजवळ वाकून बोलला, वैनिधी, आय एम सॉरी ग. त्या दिवशी मी असे करायला नको होते. इथून पुढे तुझी परवानगी असल्याशिवाय मी तुला कधीही हात लावणार नाही. ती मात्र शांतच राहिली. रणवीर आर्जवाने बोलला, निधी काहीतरी बोल ना. निधी पाठ फिरवूनच बोलते, गप्प झोपा, मला झोप आली आहे. तिची समजूत कशी काढावी हे न सुचल्यामुळे रणवीरने सुस्कार सोडला. त्या दिवशी सकाळी तो नेहमीप्रमाणे उठून आंघोळीला गेला होता. निधी मनात विचार करू लागले की मी त्याच्या आधीच आंघोळ करून आले आणि केस सुकवू लागले. त्यांच्या मनात काय चालले आहे हे मी स्वतःच थेट त्यांना विचारून घेऊ का? मी तुमच्यावर प्रेम करते असे म्हटले तर काय करू? नको नको, त्यांच्या मनात काहीही असो, मला काय त्याचे. मी माझ्या आपल्या मार्गाने निघून जाईन. ती विचार करत उभी असताना बेडवर पडलेला त्याचा कॉल आला. त्यावर सुरेंद्र काका असे नाव होते. हेच आहेत ना ते वकील? तिने लगेच कॉल रिसीव्ह केला. सुरेंद्र काका घाईघाईत बोलतात, रणवीर कुठे आहेस तू? पेपर्स रेडी आहेत असे मी तुला किती दिवसांपासून सांगत आहे. तू आणि तुझ्या बायकोने एक साईन केली की मलाही सुटका मिळेल. मला दुसरीही कामे आहेत रे. फक्त तुझ्या पेपरची वाट पाहत मी बसू शकत नाही. आता आणखी उशीर करू नकोस. घरी कधी येऊ ते सांग. निधी मनात विचार करू लागले की याचा अर्थ सर्व पेपर्स रेडी आहेत. तरीही या माणसाने मला ह्याबद्दल काहीही का सांगितले नाही. निधी सुरेंद्र काका यांच्याशी फोनवर बोलते. काका, मी रणवीर यांची बायको बोलत आहे. तुम्ही आजच पेपर्स घेऊन आमच्या घरी या. ते पण फ्री आहेत आणि आम्ही साईन करून देतो. सुरेंद्र काका आनंदात बोलतात, अरे वा, हो का, ठीक आहे मी येतो, असे म्हणून त्यांनी फोन ठेवला. निधीच्या मनात विचार आला की का कोण जाणे, मन खूप जड झाले आहे. सैन केल्यानंतर इथून निघून जावेच लागेल. मी काही यांच्या आयुष्यात कायमची राहण्यासाठी आलेले नाही. हे सगळे सोडून मला उद्या जावेच लागणार आहे. पण शेवटी यांची पैशांची हाव मी माझ्याकडून दूर करू शकले नाही. तितक्यात आंघोळ संपवून टावेलने केस पुसत रणवीर बाहेर आला. तो निधीकडे पाहत काय झाले अशा अर्थाने कपाळावर आट्या आणून उभा राहिला. निधी रणवीरकडे पाहत बोलते, तुम्ही आज घरीच थांबायचे आहे.
रणवीर हसत हसत आरशासमोर उभा राहून बोलला, का ग, मी ऑफिसला गेलो तर तू मला खूप मिस करशील का? निधी गंभीर होत बोलते, तसे नाही. आज वकील आपल्या घरी येत आहेत. प्रॉपर्टीचे पेपर्स रेडी आहेत. आपल्या दोघांना त्यावर सैन करायची आहे. त्याचे हसणे एकदम थांबले. त्याने गंभीर चेहऱ्याने तिच्याकडे पाहिले. रणवीर प्रश्नार्थक नजरेने विचारतो, तुला कोणी सांगितले? निधी थेट त्याच्या डोळ्यात पाहत बोलते, वकिलांचा कॉल आला होता आणि तुमच्या मोबाईलवर मीच उचलून त्यांना आजच यायला सांगितले. आता माझा आणि ह्या घराचा संबंध संपला आहे. रणवीर, तुम्हाला हवी तशी प्रॉपर्टी तुमच्या नावावर होऊन जाईल. मी हे घर सोडून कायमची निघून जात आहे. तुम्ही मला नेहमी बोलता ना की मी एक कटकट आहे म्हणून, तर आता ही कटकट तुमच्या आयुष्यातून कायमची चालली आहे, म्हणजे तुमच्यापासून दूर निघून जात आहे. असे ती बोलत असताना रणवीरचे मन का कोण जाणे खूप जड झाले होते. त्याने आपल्या कपाळाला हात लावला. निधीने स्वतःची बॅग काढली आणि तिचे कपडे पॅक करायला सुरुवात केली. तेवढ्यात रणवीर तिच्या जवळ आला आणि तिच्या हातातील बॅग हिसकावून बाजूला ठेवत त्याने तिला भिंतीला टेकून उभे केले. रणवीर अत्यंत भावुक होत बोलला, निधी, मला सोडून जाण्याची इतकी घाई का आहे तुला? मला तुझ्याशी एक खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. तू मला थोडं टाइम देशील का प्लीज? त्याचे डोळे अश्रूंनी भरून आले होते. निधीच्या मनात विचार आला की ह्यांच्या डोळ्यात पाणी, तेही माझ्यासाठी. याचा अर्थ ह्यांचे माझ्यावर खरोखरच प्रेम आहे का? रणवीरच्या मनात विचार आला की ती मला सोडून निघून जाईल असे म्हणताच माझे मन का कोण जाणे पूर्णपणे कोलमडून गेले. तिने माझ्यासोबत घालवलेले ते सुंदर दिवस माझ्या मनात पुन्हा ताजे झाले. नाही, मी तिला कुठेही जाऊ देणार नाही. निधीने माझ्यासोबतच राहिले पाहिजे. ती नेहमी माझ्या डोळ्यासमोर असायला हवी. रणवीर विनवणी करत बोलला, काहीतरी बोल निधी. निधी चेहरा फिरवून उभी राहत बोलते, ते तुम्हीच मला सांगायला हवे रणवीर. तुम्हीच तर मला म्हणालात ना की माझ्याशी खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे म्हणून. आता मलाच विचारत आहात तर मी काय सांगू? रणवीर, तुम्ही आपलं करार विसरलात का? विसरलात असाल तर पुन्हा एकदा ते कॉन्ट्रॅक्ट पेपर्स उघडून वाचा. मी तुमच्यासोबत नेहमीसाठी राहण्याकरिता आलेली नाही, पण तुम्ही ज्या पद्धतीने माझ्याशी वागत आहात ते पाहून खरंच मी तुमची पत्नी आहे की काय असे मला वाटू लागले आहे. रणवीरच्या मनात पुन्हा विचार आला की तिने सांगितलेले शब्द जरी सत्य असले तरी ते मान्य करायला माझे मन तयार नव्हते. हो, आमचे लग्न जरी एका करारावर आधारित असले तरी म्हणून माझ्या मनात तिच्याबद्दल प्रेम निर्माण होऊ नये असा कोणताही कायदा सांगतो का? रणवीर हळवार आवाजात बोलतो, हो, मला सगळे काही आठवत आहे. तरीही मला फक्त एक संधी दे निधी. मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे. निधी डोळ्यात अश्रू आणून त्याच्याकडे पाहत बोलते, बोला. रणवीरच्या मनात विचार आला की माझ्या मनात जे काही आहे ते तिच्यासमोर सांगण्याचे धैर्यच होत नाहीये. म्हणूनच ते 3 शब्द सांगायला मी इतकं घाबरत आहे. निधी पुन्हा विचारते, बोला रणवीर. ती पुन्हा विचारत असतानाही रणवीरच्या गळ्यातून शब्दच फुटत नव्हता. तिच्यासमोर उभे राहून तिच्यावर प्रेम करतो असे सांगणे त्याच्यासाठी सोपे नव्हते. तो काहीतरी बोलेल ह्याची ती वाट पाहत उभी होती, पण रणवीर काहीच न बोलल्यामुळे ती त्याला बाजूला सारून तिथून निघून गेली. रणवीरच्या मनात पुन्हा विचार आला की मला नक्की काय झाले आहे? मला इतकी भीती का वाटत आहे? प्रेम करणाऱ्या सगळ्यांचीच अशी अवस्था होते का? त्या विक्रांत पोलीस अधिकाऱ्याने तर किती सहजपणे आपले प्रेम व्यक्त केले होते. मग मी इतकं का घाबरत आहे? तो विचार करत करत जेव्हा बाहेर आला तेव्हा निधी कुटुंबातील इतर सदस्यांसोबत हसतमुख चेहऱ्याने गप्पा मारत बसली होती. हसताना ती किती सुंदर दिसत होती. निधी डोळे पुसत बोलते, सासूबाई, मी कधीच आईचे प्रेम पाहिलेले नाही. तुम्ही या अनाथ मुलीला जे प्रेम दिले आहे ते मी कधीच विसरणार नाही. मी तुम्हा सर्वांना खूप मिस करेन.
लता हसत हसत म्हणतात, निधी तू अशी का बोलत आहेस? आम्हाला मिस करण्याची काय गरज आहे? आम्ही सगळे तुझ्या सोबतच आहोत ना. आणि तुझा नवरा तुला 1 महिन्यासाठी बाहेर फिरायला घेऊन जाणार आहे असे म्हणत होता ना. असे म्हणत लता हसल्या. पण रणवीरला मात्र तिच्या बोलण्याचा खरा अर्थ समजला होता. रणवीरच्या मनात विचार आला की काय ये देवा, मी इथे माझ्याच विचारात बुडालो आहे आणि ह्यांना मात्र सगळी गंमत वाटत आहे. फिरायला जाणे तर बाजूलाच राहिले, ही मुलगी तर मला सोडून जाण्यासाठी अगदी एका पायावर तयार उभी आहे. असे काय कमी पडले तिला इथे? इतके प्रेम देणारी माझी आई आणि ह्या कुटुंबासोबत मिळणारे हे सुखाचे आयुष्य तिला दुसरीकडे कुठे मिळणे शक्य आहे का? पुन्हा ती अनाथ असल्यासारखे आयुष्य का जगू इच्छित आहे? निधी गंभीर होत बोलते, तसे नाही सासूबाई. प्रत्येक प्रवासाला कुठेतरी एक शेवट असतोच ना. तसंच माझेही प्रवासाला एक शेवट आहे. तुम्हाला आत्ता माझ्या बोलण्याचा अर्थ समजणार नाही, पण लवकरच सगळं काही समजेल. मग लता म्हणाल्या, काहीही असो बाळा, तुझे तुझे विचार तुलाच माहीत. चला आता सगळेजण नाश्ता करून घेऊया. असे म्हणत त्याने सर्वांना नाश्त्यासाठी बोलावले. रणवीरही त्यांच्यासोबत जाऊन बसला. निधी पुढे येत बोलते, सासूबाई आज मी स्वतः सर्वांना नाश्ता वाढणार आहे. असे म्हणत तिने पुढे होऊन सर्वांच्या ताटात नाश्ता वाढला. रणवीरच्या ताटात नाश्ता वाढताना त्याने तिच्याकडे एकटाक पाहिले, पण तिने मात्र त्याच्याकडे साधे वळूनही पाहिले नाही. रणवीरने कसे बसे आपले नाश्ता संपवले. या घरातील तिचा हा शेवटचा दिवस आहे म्हणून ती सर्वांशी खूप आनंदाने आणि मिळून मिसळून वागत होती. पण रणवीरच्या मनात चाललेली घालमेल तिला का समजत नव्हती. लता विचारतात, रणवीर आज तू ऑफिसला जाणार नाहीस का? 10 वाजून गेले तरी अजून घरीच आहेस. निधी मध्येच बोलते, नाही सासूबाई, ते आज घरीच थांबणार आहेत. आज वकील येत आहेत. प्रॉपर्टीचा पेपरसाठी त्यांच्याकडून सैन करून घ्यायची आहे. असे रणवीरच्या ऐवजी तिनेच उत्तर दिले. रणवीर मात्र हताश होऊन तिच्याकडेच एकटाक पाहत राहिला. तिने स्वतःहून पुढे येत घरातील सर्व कामे आनंदाने केली होती. दुपारचा स्वयंपाकही तिनेच केला होता. घराच्या भिंतीवर त्यांच्या दोघांच्या एक मोठा फोटो लताने लावला होता. ते दोघे कधीतरी गप्पा मारत उभे असताना साहित्याने चोरून काढलेला तो फोटो होता. तो फोटो इतका सुंदर आला होता की दोघांचेही चेहऱ्यावर छान हसू दिसत होते. निधी बोलते, सासूबाई हा फोटो इथे चांगला दिसत नाहीये, तो काढून टाकूया का? लता आणि घरातील इतर थोरली माणसे एकमेकांकडे पाहू लागली. साहित्यामध्येच बोलते, नको आई, तो फोटो तिथेच राहू दे. त्या फोटोमध्ये दादा किती छान दिसत आहेत माहीत आहे का? लता सुद्धा साहित्याचा बोलण्याला दुजोर देत म्हणतात, हो निधी, त्याचा थोडा तरी हसणारा फोटो म्हणजे हा एकच आहे. तो इथेच राहू दे. खूप छान दिसत आहे. त्यांच्या बोलण्याचं मान ठेवून निधी शांत राहिले आणि रणवीरही काही न बोलता निघून गेला. शेवटी ह्या घराचा निरोप घेण्याची वेळ आलीच होती. रणवीरने जरी कायदेशीर अटीनुसार तिला ह्या घरात आणले असले तरी ह्या घरातील लोकांचे प्रेम अगदी खरे आणि निर्मळ होते. त्यांना सोडून जाणे तिच्या मनाला खूप वेदना देत होते. सासूबाईंचे प्रेम, साहित्याचा खोडकरपणा आणि घरातील थोरल्या माणसांची काळजी, या सर्व गोष्टी ती खूप मिस करणार होती. रणवीरचा चेहरा मात्र पूर्णपणे कोमेजून गेला होता. निधी हे घर सोडून जात आहे हे त्याला अजिबात आवडत नसल्याचे स्पष्ट दिसत होते. पण असे का? तेवढ्यात वकील घरी आले. घरातील सर्वांनी त्यांचे खूप आपुलकीने स्वागत केले. ते रणवीरच्या वडिलांचे मित्र होते. सुरेंद्र काका रणवीरला हाक मारत बोलतात, रणवीर, शेवटी सगळं काही रेडी झालं आहे. कसंही करून लग्न करून तू तुझी प्रॉपर्टी वाचवून घेतली आहेस. चल इथे साईन कर. रणवीरने एकदा निधीकडे पाहिले, पण निधी काहीच न बोलता शांत उभी राहिली. निधी पुढे येत विचारते, मी कुठे साईन करू सांगा? सुरेंद्र काका निधीच्या हातात पेन देत बोलतात, हे घे बाळा आणि तू इथे साईन कर. निधी जशी साईन करणार होती तितक्यात रणवीरने तिचा हात पकडला. तो वकिलांना म्हणाला, 1 मिनिट काका,
मला माझ्या बायकोशी थोडं बोलायचं आहे, असे म्हणत त्याने तिला खोलीत वळून नेले. रणवीरच्या मनात विचार आला की ती सहन करायला तयार झाली तरी मी अजूनही शांत राहिलो तर मी तिला कायमचा गमावून बसेन. म्हणूनच तिची सैन थांबवणे आवश्यक होते. निधी रागाने विचारते, रणवीर काय झाले तुम्हाला? तुम्ही असे का वागत आहात? रणवीर गंभीर होत बोलला, का तुला समजत नाहीये का की मला नक्की काय झाले आहे? की सर्व काही माहीत असूनही तू असे न समजल्यासारखे नाटक करत आहेस? निधी बोलते, मला काय समजायला हवे? तुम्ही स्वतः तोंड उघडून स्पष्ट सांगितल्याशिवाय मला कसे कळणार? रणवीर औंढा गिळत बोलला, ठीक आहे तर मग कान देऊन नीट ऐक. निधी, मला तू खूप आवडतेस. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. आपले लग्न जरी एका करारावर आधारित असले तरी मला आता हे लग्न खरोखर निभवायचे आहे. निधी, मला तुला गमवायची अजिबात इच्छा नाही. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. आपण दोघे नेहमी एकत्र ह्याच घरात राहूया. इतके दिवस हृदयाच्या कोपऱ्यात लपून ठेवलेली गोष्ट अखेर त्याने पूर्ण धैर्याने तिच्यासमोर बोलून दाखवली होती. ती अत्यंत आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहतच राहिली. तिच्या उत्तराची वाट पाहत रणवीरचा जीव जणू टांगणीला लागला होता. त्याचे बोलणे समजून घेण्यासाठी निधीला काही क्षण लागले. रणवीर पुन्हा पुढे होत बोलला, बोल ना निधी, तुला माझ्याशी लग्न करायला आवडेल ना? माझ्याशिवाय दुसरा कोण आहे तुला? मला सोडून गेल्यावर तू एकटी काय करणार आहेस? मला माहीत आहे की तू त्या विक्रांतवर अजिबात प्रेम करत नाहीस. असे असताना तुझ्या आयुष्यात माझ्याशिवाय दुसरं कोण असणार आहे निधी? प्लीज समजून घे निधी, माझे तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे. तू माझी पत्नी झालीस तर मी तुला एखाद्या राणीसारखे जपेन. हे अनाथ असण्याचे जिने सोडून दे निधी. तिने हळूच रणवीरचा हात बाजूला सारला आणि निधी बोलते, रणवीर, तुम्ही समजता तशी मी कोणतीही अनाथ मुलगी नाहीये. इतके दिवस मी तुमच्यापासून एक खूप मोठे सत्य लपवून ठेवले होते. मी पोलीस कमिशनर जयदेव यांची एकुलती एक मुलगी आहे. शेकडो कोटींच्या मालमत्तेची मी मालकीण आहे. तुम्ही विचार करत आहात तसे मी 2 वेळच्या अन्नासाठी मोतात होऊन वाढलेली नाही. माझ्या नावावर अनेक आलिशान बंगले आणि 2 नामांकित शाळा आहेत. माझ्या नावाने माझे पप्पा एक मोठी चॅरिटी ट्रस्ट सुद्धा चालवतात. मी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली आणि वाढलेली मुलगी आहे. पप्पांची अत्यंत लाडकी मुलगी. हो, माझे पप्पा कमिशनर जयदेव राठोड आहेत, असे ती म्हणाली. रणवीर मात्र पूर्णपणे थक्क होऊन जागच्या जागी खेळून राहिला. तो जे काही ऐकत होता ते स्वप्न होते की सत्य हेच त्याला समजत नव्हते. ही मुलगी काय बोलत आहे? ही थेट कमिशनरची मुलगी आहे. अरे रे, ह्या श्रीमंत मुलींची गंमत करण्यासाठी योग्य वेळ आणि परिस्थिती सुद्धा त्याला माहीत नव्हती. रणवीर हळूच म्हणाला, निधी बोलते, हो रणवीर, तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, पण हेच सत्य आहे. ज्या दिवशी माझ्या अपघात होऊन मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते तेव्हा तिथे तुम्हाला भेटलेले गृहस्थ दुसरे कोणी नसून माझे पप्पा कमिशनर जयदेव होते. रणवीरला त्या दिवशी घडलेला तो प्रसंग पुन्हा डोळ्यांसमोरून आठवला. त्या दिवशी त्यांनी घेतलेले शब्द त्याच्या कानात पुन्हा गुंजू लागले. स्वतःच्या पप्पांच्या घरात जी मुलगी एखाद्या राणीसारखी राहिली होती ती आज अशा परिस्थितीत राहिली होती. रणवीरचे मन एका क्षणासाठी पूर्णपणे विचलित झाले. याचा अर्थ इतके दिवस विचार केल्याप्रमाणे निधी कोणतेही अनाथ किंवा गरीब मुलगी नव्हती. रणवीरला ह्यावर नक्की कशी प्रतिक्रिया द्यावी हेच सुचेनासे झाले. निधी पुढे बोलते, रणवीर, मी सुद्धा पप्पांशी एक फाईज लावून आले होते की एका महिन्यात मी 1,00,000 रुपये कमवून दाखवेन. ह्याच कारणासाठी मी तुमच्या कंपनीत कामाला लागले होते आणि ह्याच कारणासाठी मी तुमच्या कॉन्ट्रॅक्टला होकार दिला होता. आता माझी ती वेळ संपली आहे रणवीर. आता मला माझ्या पप्पांच्या घरी परत जायला हवे. हे ऐकून रणवीरचे डोळे अश्रूंनी भरून आले.
इतके दिवस आपण तिला अनाथ आणि पोरकी म्हणून जे काही टोमणे मारले होते ते सगळे आठवून त्याचे मन आतून पूर्णपणे व्याकुळ झाले. इतके दिवस तो समजत होता की हिच्या मागे पुढे कोणीच नाही म्हणून तिला लग्नासाठी तयार करणे सोपे वाटले होते. पण आता तिच्या स्टेटस समोर आपण मॅच होतो की नाही हे पाहण्याची वेळ आली होती. आता काय करावे? ती रणवीरचा स्वीकार करेल का? रणवीरचा आवाज एकदा खिन्न झाला आणि तो म्हणाला, मग मी तुला नको आहे का निधी? तू तुझ्यासारख्याच एखाद्या श्रीमंत मुलाशी लग्न करणार आहेस का? तिने रणवीरकडे नजर रोखून पाहिले. निधी विचारते, रणवीर, खरंच तुमचे माझ्यावर मनापासून प्रेम आहे का? रणवीरच्या मनात विचार आला की मी इतक्या घायवाया करून तिच्याकडे माझे प्रेम व्यक्त करत आहे, तरीही ही मला तोच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत आहे. रणवीरने तिला मिठीत घेतले आणि तो बोलला, हो ग, किती वेळा सांगू, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला तुझ्याशीच लग्न करून संसार करायचा आहे. निधी त्याच्या मिठीत विरघळत बोलते, मग माझ्यासाठी तुम्ही काहीही करायला तयार आहात का रणवीर? रणवीर बोलला, हो ग, काय करायचे आहे ते फक्त सांग. तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. अगदी जंगलात जाऊन आपल्या मुन्नूसाठी मुलगी शोधून आणायला सांगितले तरी मी त्यासाठी तयार आहे. तो एकटा असल्यामुळे नेहमी आपल्याला त्रास देत असतो ना? निधी थोडी रागून बोलते, रणवीर, मी अगदी गंभीरपणे विचारत आहे. रणवीर बोलला, ठीक आहे, बोल, मी नक्की काय करायला हवे? निधी बोलते, रणवीर, तुमची ही पैशांची हाव जर तुम्ही सोडून दिली तरच तुम्ही मला हवे आहात. तुमच्यासोबत घालवलेले हे दिवस मी कधीही विसरू शकणार नाही, माहीत आहे का? तुमच्यासोबत भांडण करतानाही मला खूप आनंद मिळत होता. तुमच्यासोबत असताना मी खूप समाधानी असायचे. वरून तुम्ही कितीही वराडलात तरी मला तुमच्याबद्दल खूप जिव्हाळ वाटायचा. मी तुमच्यावर मनापासून प्रेम करू लागले आहे. माझ्यासाठी तुम्ही ही पैशांची हाव सोडून द्याल का? आयुष्यात पैसा सर्व काही नसतो. प्रेम, आपुलकी आणि नात्यांना आपण महत्त्व दिले पाहिजे. पैसा गमावला तर पुन्हा कमवता येतो, पण नाती पुन्हा मिळवता येत नाहीत. माणसांमुळे पैसा आहे, पैशांमुळे माणूस नाही. रणवीरच्या मनात विचार आला की काय हे, मी हिच्याकडे माझे प्रेम व्यक्त करत आहे आणि ही तर मला मोठे भाषण ऐकवत आहे. काहीही असो, ती माझी प्रिय सखी आहे, त्यामुळे मला तिचे ऐकून घेतलेच पाहिजे. रणवीर म्हणाला, आता मी नक्की काय करायला हवे ते सांग. निधी बोलते, रणवीर, तुम्ही आधीच खूप मोठी संपत्ती कमवली आहे. ती सुद्धा तुम्ही स्वतः कष्ट करून आणि मेहनत करून मिळवली आहे. आता तुमचे आयुष्य खूप सुखाने आणि सुरळीत चालू आहे. मग आता तुम्हाला तुमच्या वडिलांचा संपत्तीची काय गरज आहे? ही 400 कोटींची संपत्ती तुम्ही एखाद्या अनाथालय म्हणजे अनाथ आश्रमात दान करून टाका. त्या अनाथ जीवांच्या जगण्याला एक चांगलं आधार मिळेल. तिचे हे बोलणे ऐकून रणवीरचे हृदय जणू दपापायलाच लागले होते. दान करायचे ते, पण पूर्ण 400 कोटींची संपत्ती? तिला मिठीत घेतलेले रणवीर हळूच त्याच्यापासून दूर झाला. त्याचे माझ्यावर खरोखरच प्रेम असेल का, अशी शंका तिच्या मनात पहिल्यापासून होती. त्याचे प्रेम जर खरे असेल तर त्या प्रेमाच्या माध्यमातून त्याची ही पैशांची हाव कायमची दूर करता येईल असे तिला वाटले होते. पण निधी बोलते, काय झाले रणवीर, माझ्यासाठी तुम्ही ही संपत्ती दान करू शकत नाही का? तुम्ही माझ्यावर मनापासून प्रेम करता ना? त्याने गोंधळून आपल्या कपाळावर हात मारून घेतला. रणवीर बोलला, निधी, पैसा आज गेला तर उद्या पुन्हा कमवता येईल. निधी बोलते, हो, कमवाल, पण ती 400 कोटींची संपत्ती कमवणारे तुमचे पप्पा नाहीत तर माझे पप्पा आहेत. तुम्हाला पैशांची किंमत काय माहीत? किती सहजासहजी तू ती संपत्ती दान करायला सांगत आहेस. निधी, प्रेम वेगळे आणि पैसा वेगळा हा विषय इथे सोडून दे. ह्या दोन्ही गोष्टी एकत्र करू नकोस. मला फक्त तुझ्या मनात काय आहे ते जाणून घ्यायचे आहे.
तू माझ्यावर प्रेम करतेस की नाही तेवढेच सांग. तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्याने संपत्ती दान करावी अशी तिची अजिबात इच्छा नव्हती, पण केवळ शब्दापुरते का होईना त्याने म्हणावे की माझ्यासाठी पैशांपेक्षा तू जास्त महत्वाची आहेस. निधी एवढे ऐकणेही तिच्यासाठी पुरेसे होते. पण हा माणूस भविष्यात कधीतरी पैशासाठी मलाही सोडून द्यायला मागे पुढे पाहणार नाही याची काय गॅरंटी. कोणत्या विश्वासावर ह्या माणसाचं हात धरू. ह्याला जर पैशाच इतकं महत्वाचं वाटत असेल तर मग माझ्या असण्याची काय गरज आहे. निधी बोलते, मला पैशांची किंमत चांगलीच माहीत आहे रणवीर. मी तुम्हाला तुमची स्वतःची कष्ट करून कमवलेली मालमत्ता दान करायला सांगत नाहीये. ती तुमच्या वडिलांची संपत्ती आहे हे मला ठाऊक आहे. पण जर तुम्ही लग्न केले नसते तर ती संपत्ती अनाथालयाला मिळाली असतीच. इच्छा स्वतः त्यांनी आपल्या इच्छेनुसार लिहून ठेवली होती ना. याचा अर्थ त्यांना संपत्तीचा कोणताही लोभ नव्हता. त्यांच्याच नावाने ती दान करा. त्यामुळे अनाथ मुलांचे आयुष्य सुखकर होईल ना. त्याने एक सुस्कार सोडला आणि तिचा चेहरा स्वतःच्या हातांमध्ये घेतला. अगं निधी, समजून घे ना. 400 कोटींची संपत्ती म्हणजे काय कमी गोष्ट आहे का. ती कशी काय सहज दान करता येईल. आपण फक्त सुस्कार सोडून किंवा विचार करून कपडे आणि अन्न काय आकाशातून पडणार आहे का. पैसा काय सहज मिळतो का. हे जग पैशांचं बळावरच उभे आहे. लोक माणसाला नाही तर त्याच्याकडे असलेल्या संपत्तीला मान देतात. पैशाशिवाय आयुष्य जगणे शक्य आहे का. मी आज एका चांगल्या पदावर उभा आहे ते फक्त पैशांमुळेच. बोलणे जितके सोपे आहे तितके जगणे सोपे नाही. जगण्यासाठी पैसा हा हवाच. केवळ प्रेमाने कुणाचेही पोट भरत नाही. तिने लगेच त्याचा हात बाजूला सारला. हो, जगण्यासाठी पैसा लागतो हे मान्य आहे, पण गरजेपेक्षा जास्त हाव कशासाठी. पण तुमच्या मते पैशात सर्व काही आहे ना. ठीक आहे, मग तुम्हाला माझे प्रेम कधीच मिळणार नाही. तुम्ही दुसऱ्या कोणाकडेही जाऊन पैसा देऊन प्रेम विकत घ्या असे म्हणत ती तिथून निघून जाऊ लागली. तेव्हा त्याने तिचा हात धरला. निधी, असे बोलू नकोस. मला तू पण हवी आहेस आणि पैसा सुद्धा हवा आहे. तू या घरात माझी पत्नी म्हणून आली आहेस, ती त्या संपत्तीच्या निमित्तानेच, हे विसरू नकोस. तुला हवे असल्यास ती सर्व संपत्ती तुझ्या नावावर राहू दे, पण ती मी दान करू शकत नाही. प्लीज मला सोडून जाऊ नकोस. त्याने गायवया केल्यावरती डोळे न मिटता एकटक त्याच्याकडेच पाहत राहिले. तिचे मन संकटात सापडून व्याकुळ झाले होते. हार मानायची का. काहीही झाले तरी हा माणूस तिच्यासाठी संपत्ती सोडायला तयार नव्हता. मग ह्याला प्रेम तरी कसे म्हणायचे. निधी बोलते, हो ना रणवीर, मी ह्या घरात आले होते ते एका करारावर आधारित. आता तो करार संपत आला आहे हे तुम्ही पण विसरू नका. आजपासून तुमचे आणि माझे नाते संपले आहे. बाहेर वकील आपली वाट पाहत आहे. हात सोडा माझा, असे म्हणून ती स्वतःच्या हात सोडून बाहेर आली. घरातील सर्वांकडे पाहताना तिचे मन खूप भावुक झाले होते. सर्वांनीच तिला ह्या घराची मुलगी असल्यासारखे जपले होते. तिला सुद्धा एका मोठ्या कुटुंबात राहावे अशी जी इच्छा होती ती काही महिन्यांसाठी का होईना पण इथे पूर्ण झाली होती. तिने लगेच आपले डोळे पुसले आणि ती त्यांच्या जवळ आली. निधी बोलते, काका, कुठे सही करायची आहे ते सांगा, असे तिने वकिलांना विचारले. त्याने तिच्या हातात पेन दिले आणि सर्व माहिती समजावून सांगितली. सर्व कागदपत्रांवर जेव्हा तिने साईन केली तेव्हा रणवीरही तिथे बाहेर आला होता. तिच्या डोळ्यातून गळागळा वाहणारे अश्रू त्या कागदावर पडले. तो तिच्याकडे अत्यंत केविलवाण्या नजरेने पाहत होता. तिचे मन आतून पूर्णपणे तुटत होते. निधी त्याच्याकडे पाहत बोलते, या, तुम्ही पण साईन करा. जड पावलांनी तो तिच्या जवळ आला आणि त्याने सर्व कागदपत्रांवर स्वतःची साईन केली. केवळ एकच शब्द की निधी, मला पैशांपेक्षा तू जास्त महत्वाची आहेस असे त्याने म्हटले असते तर तिने एका क्षणाचाही विचार न करता त्याला स्वीकारले असते. पण जेव्हा तो आपले हट्ट सोडायला तयार नाही तर मग तिने तरी का हार मानायची. वकील तिथून निघताना बोलता, ठीक आहे, आता माझे काम संपले आहे
अखेर ती संपत्ती अनाथालयाला मिळण्याऐवजी तुझ्या नावावर झाली आहे. मी आत्ता निघतो. तिने आपले डोळे पुसले आणि पुन्हा एकदा रणवीरकडे पाहिले. तो मला सोडून जाऊ नकोस अशी नजरेनेच याचना करत होता. आता सर्वांना खरे सांगण्याची वेळ आली होती. या घराचे ऋण फेडण्याची वेळ आली होती. निधी बोलते, सासूबाई, मला तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. सासूबाई विचारतात, काय झाले निधी? काय गोष्ट आहे? निधी बोलते, मला माफ करा. मी या घराची खरी सून म्हणून आलेली नाही. मी तुमच्या मुलाची खरी पत्नी नाही. संपत्ती मिळवण्यासाठी आमच्या दोघांमध्ये झालेल्या लग्नाच्या कराराची सर्व हकीकत तिने त्यांना सविस्तरपणे सांगून दिली. हे ऐकून सर्वजण थक्क होऊन जागच्या जागी खिळून राहिले. लता यांना तर अजूनही या गोष्टीवर विश्वास ठेवणे कठीण जात होते. लता आपल्या मुलाकडे वळून विचारतात, रणवीर, निधी जे काही सांगत आहे ते खरे आहे का? त्याने होकारार्थी मान डोलावले. हे पाहताच त्यांनी त्याच्या गालावर सणसणीत एक वाजवून दिली. लता रागाने बोलतात, लग्न म्हणजे खेळ समजला आहे का तुम्हा दोघांनी? लग्न न करताच पती पत्नी असल्याचे नाटक करत एकाच खोलीत राहणे म्हणजे थट्टा वाटले का? निधी, तो मुलगा आहे, पण तुला तरी बुद्धी नव्हती का? तू ह्या गोष्टीला कशी काय होकार दिलास? असे त्या अत्यंत रागाने म्हणाल्या. एक क्षण त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून तिचे मन व्याकुळ झाले. त्यांचे दुःख आणि राग ती पूर्णपणे समजू शकत होते. पण भविष्यात कधीतरी ह्या घरातील माणसांशी तिचे इतके घट्ट नाते निर्माण होईल असे तिला अजिबात वाटले नव्हते. ह्या सुसंस्कृत कुटुंबाच्या जिव्हाळ तिला इतकं लागेल असे तिने स्वप्नातही विचार केला नव्हता. निधी बोलते, मला माफ करा सासूबाई. तुम्हाला दुखवण्याचा आमचा कोणताही उद्देश नव्हता, पण परिस्थिती तशी निर्माण झाली होती. तुम्ही चुकीचा विचार करण्याची काहीच गरज नाही. आमच्या दोघांमध्ये पती पत्नीचे असावे तसे कोणतेही शारीरिक संबंध आलेले नाहीत. तुमच्या मुलांनी मला कधीही चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला नाही. सासूबाई, आता माझी ह्या घरातून निघण्याची वेळ आली आहे. इतके दिवस तुम्ही सर्वांनी मला जे प्रेम आणि आपुलकी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार कसे मानू मला समजत नाहीये. मी कधीही एकत्र कुटुंबाचे प्रेम पाहिले नव्हते. आईची माया अनुभवली नव्हती, पण ती सगळी उणीव मला तुमच्याकडून मिळाली. या घराची खरी सून म्हणून येणारी मुलगी खूप नशीबवान असेल. आता माझे आणि ह्या घराचे संबंध संपले आहे सासूबाई, मी निघते. असे बोलताना तिचा आवाज जड झाला होता आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. लता यांनी तिला जवळ घेत मिठी मारत बोलतात, नाही निधी, असे बोलू नकोस. तुमच्या दोघांकडून चूक झाली हे खरे आहे, पण आपण ती चूक सुधारूया. तुम्ही दोघे पुन्हा एकदा कायदेशीर पद्धतीने लग्न करा. तुझ्या घराचे सून म्हणून परत ये. मी तुझ्या पप्पांशी ह्याविषयी स्वतः बोलेन. पुष्पा सुद्धा पुढे येत म्हणतात, हो निधी, आम्ही सगळे तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू हे घर सोडून कुठेही जाऊ नकोस. निधीच्या मनात विचार आला की मलाही हे घर सोडून जाण्याची अजिबात इच्छा नाही, पण रणवीरचे काय? हो, त्याला सोडून जाणे ही खूप कठीण आहे. मी त्याच्यावर मनापासून प्रेम करू लागले आहे, पण त्याला माझ्यापेक्षा पैसा जास्त महत्त्वाचा वाटतो. आता मी काय करू? निधी सरळ खोटे बोलत बोलते, सॉरी सासूबाई. मला तुमच्या मुलाबद्दल मनात अशी कोणतीही भावना नाही. मी त्यांच्याशी लग्न करू शकत नाही. आम्ही दोघांनीही ह्या नात्याला कधीच गंभीरपणे घेतले नव्हते. हा फक्त एक करार होता. असे बोलत तिने आपले डोळे पुसले आणि रणवीरकडे पाहिले. हो, त्याला पैशाची हाव आहे हे खरे असले तरी तो स्वभाव सोडला तर त्याचे मन एखाद्या लहान मुलासारखे निर्मळ आहे. त्याला स्वतःचे दुःख आणि वेदना सहन होत नव्हत्या. लता काळजीने म्हणतात, पण आम्ही सर्वांनी तुला ह्या घरची सून म्हणून स्वीकारले आहे ना निधी. आमच्यासाठी का होईना तू माझ्या मुलाशी पुन्हा लग्न कर. तेवढ्यात एका व्यक्तीचा गंभीर आवाज आला की मला माफ करा, माझी मुलगी हे लग्न करू शकत नाही. तिच्या भविष्याबद्दल मी हजारो स्वप्ने पाहिली आहेत. तो आवाज ऐकून सर्वांनी वळून पाहिले. निधीनेच फोन करून त्यांना स्वतःला घेऊन जाण्यासाठी बोलावले होते. लता आश्चर्याने विचारतात, तुम्ही कोण?
ते गृहस्थ पुढे येत बोलतात, मी निधीचे पप्पा कमिशनर जयदेव. मी माझ्या मुलीला परत घेऊन जाण्यासाठी आलो आहे. तुमचे तिच्यावर असलेले प्रेम मी समजू शकतो, पण कृपया तिच्यावर कोणत्याही बळजबरी करू नका. ती स्वतः सांगत आहे ना की तुमच्या मुलावर तिचे प्रेम नाही, म्हणून काही कारणामुळे ह्या कराराला होकार द्यावा लागला होता, एवढेच. आता तिला तिच्या इच्छेनुसार सोडून द्या, असे ते म्हणाले. रणवीरला काय बोलावे हे न सुचल्यामुळे तो शांतपणे उभा राहिला. घरातील इतर लोकांच्या उतरलेला चेहरा पाहून त्याचे मन अजूनच व्याकुळ होत होते. जयदेव गंभीर आवाजात म्हणतात, निधी, जा आणि तुझे सामान घेऊन ये, आपण निघूया. तिने होकारार्थी मान डोलवली आणि ती खोलीच्या दिशेने गेली. तिने आधीच पॅक करून ठेवलेले सामान हातात घेतले. तिच्या मनाला एक वेगळीच वेदना होत होती. तिने आणि रणवीरने ह्याच खोलीत घालवलेला प्रत्येक क्षण तिच्या डोळ्यासमोरून फिरून गेला. ह्याच खोलीत कितीतरी आठवणी साठलेल्या होत्या. हे सगळे सोडून जाताना तिला खूप दुःख होत होते. डोळ्यातील अश्रू पुसत ती तिथून बाहेर आली. तिच्या हातातील सामान घेऊन तिच्या पप्पांनी सांगितले की मी कारमध्ये तुझी वाट पाहत थांबतो, तू ये, असे म्हणून ते तिथून बाहेर निघून गेले. तिने लता, पुष्पा आणि आजी त्यांचे आशीर्वाद घेतले आणि ती तिथून निघण्यासाठी तयार झाली. तितक्यात तिला मुन्नूची आठवण आली. हो, तिचा मुन्नू कुठे गेला होता? तिने आजूबाजूला सगळीकडे पाहिले. तो डायनिंग टेबलाच्या खाली जाऊन बसला होता. निधी मुन्नू जवळ जात बोलते, मुन्नू, बाहेर ये ना, आपण निघूया. पण तो आपल्या जागेवरून अजिबात हलला नाही. निधीचे डोळे भरून आले आणि ती बोलते, मुन्नू, प्लीज बाहेर ये ना, तुझे माझ्यावर प्रेम नाही का? ती थोडी पुढे सरकली आणि तिथेच थांबली. तो तिथून हलत नाही हे पाहून तिला समजले की ह्या सश्याला सुद्धा हे घर सोडून बाहेर जाण्याची अजिबात इच्छा नाही. तितक्यात तिथे रणवीर आला आणि तो बोलला, मुन्नू, बाहेर ये. त्याचे बोलणे ऐकताच मुन्नू हळूच बाहेर आला. रणवीरने मुन्नूला कवेत घेतले आणि तो त्याला कुरवाळत डोळ्यात अश्रू आणून बोलला, मुन्नू, तू सुद्धा तिच्यासोबत निघून जा. तिनेच तुला इथे आणले होते आणि तिचीच तुझ्यावर खरी माया आहे. तू तिच्यासोबत राहणेच योग्य आहे. जा, निघून जा, असे म्हणून तिने मुन्नूला निधीच्या हातात सोपवले. निधीला स्वतःचे दुःख अनावर झाले होते. तिने ओठ घट्ट मिटून स्वतःचा ताबा राखला. आता जर ती तिथे आणखी एक क्षण थांबली असती तर ती रणवीरला मिठी मारून रडू लागली असती. ह्याच भीतीने तिने मुन्नूला कवेत घेतली आणि ती तातडीने तिथून बाहेर पडली. पप्पा कारमध्ये तिची वाट पाहत थांबले होते. निधी कारमध्ये जाऊन बसली आणि बोलते, पप्पा, प्लीज कार लवकर पुढे घ्या आणि इथून निघूया. तिच्या पप्पांनी संशयाने तिच्याकडे एकटक पाहिले आणि कार स्टार्ट केली. निधीच्या मनात विचार आला की रणवीर, तुम्ही कधीतरी एक दिवस नक्की मला शोधत माझ्याकडे परत याल. पैसापेक्षा तूच माझ्यासाठी जास्त महत्त्वाची आहेस निधी, असे तुम्ही मला एका दिवशी नक्की सांगाल. ह्याच विश्वासावर मी आज तुम्हाला सोडून जात आहे. प्लीज माझा हा विश्वास चुकीचा ठरवू देऊ नका. ती निघून गेल्यामुळे रणवीरचे मन दुःखाने पूर्णपणे कोलमडून गेले होते. तो आपल्या खोलीत गेला आणि बेडवर पडून डोक्याला हात लावून रडू लागला. रणवीरच्या मनात विचार आला की तिने माझ्यासोबत असे का केले? हो, मला पैसा हवा आहे हे मान्य आहे, पण ती माझ्या वडिलांची खूप कष्टाने मिळवलेली संपत्ती आहे. ती संपत्ती इतक्या सहजासहजी कशी काय दान करू शकतो? मी काही कोणी मोठं दानशूर करणं नाही आणि मी काही खूप मोठा अब्जाधीश पण नाही. मग तिला ही साधी गोष्ट का समजू नये? ती गेली तर गेली. ती काय जगातील सर्वात मोठी सुंदरी आहे का? रणवीरच्या मनात विचार आला की मला काही दुसरी मुलगी मिळणार नाही का? मी तिच्या समोरच तिच्यापेक्षा सुंदर असलेल्या मुलीशी लग्न करून दाखवेन. रणवीरच्या मनात पुन्हा विचार आला की नाही, तिला विसरून मी कसा जगू? माझ्या मनाला मी कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी ते ऐकत नाहीये. तेवढ्यात आजीचा आवाज ऐकून त्याने डोके वर करून पाहिले.
आजी त्याच्या जवळ येऊन बसली आणि तिने त्याचे डोके आपल्या मांडीवर घेतले. तो तिच्या कुशीत पुन्हा रडू लागला. रणवीर अत्यंत भावूक होत बोलला, बघा ना आजी, ती किती सहजासहजी मला सोडून निघून गेली. मी तुला खूप मिस करत आहे. मला सोडून जाऊ नकोस असे मी तिला गायवाय करत होतो. तरीही तिला माझी भावना समजली नाही. माझ्यावर तिचे प्रेम आहे की नाही हे न सांगताच ती निघून गेली. ती माझ्यापेक्षा खूप श्रीमंत आहे आजी, म्हणूनच कदाचित तिला माझी गरज वाटली नसावी. माझ्यापेक्षा श्रीमंत असलेला मुलगा तिला मिळू शकतो ना? डोळ्यातील अश्रू रोखण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्याचे रडू थांबत नव्हते. आजी त्याचा चेहरा कुरवाळत म्हणतात, रडू नकोस बाळा, असे रडणे तुला सोबत नाही. कुणावरही बळजबरी करता येत नाही, मग ते घरात असो व आयुष्यात. जाऊ दे तिला, तुला तिच्यापेक्षा खूप चांगली मुलगी आपण शोधूया, असे म्हणत त्याने त्याचे सांत्वन केले. रणवीर हट्ट करत बोलला, मला तीच हवी आहे आजी. आजी म्हणतात, पण तिला तू नको आहेस ना बाळा. त्यांचं ह्या बोलण्यामुळे त्याचे मन अधिकच व्याकुळ झाले. रणवीरच्या मनात विचार आला की मी जर पैशाचा मोह सोडून तिची निवड केली असती तर तिने माझं स्वीकार केला असता का? मी जर संपत्ती सोडून तिची निवड केली असती तर तिच्या मनात माझ्याबद्दल अचानक खूप प्रेम निर्माण झाले असते का? ह्या मुली सगळ्या असेच फसवणूक करणाऱ्या असतात. पूर्वी मी माझ्या आयुष्यात किती शांत आणि सुखात होतो. माझ्या आयुष्यात येऊन तिने माझ्या भावनांची खेळ केला. रणवीरच्या मनात पुन्हा विचार आला की पण तिला तुझ्या आयुष्यात घेऊन येणार तू स्वतःच होतास ना रणवीर? हो, पण म्हणून माझ्या भावनांशी खेळण्याचा अधिकार तिला कोणी दिला? आता संपत्तीचे निमित्त काढून ती माझ्यापासून दूर निघून गेली. आय हेट यू निधी, आय हेट यू.